हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगचे काही मेन चॅप्टर डिस्कस केले होते. तर त्या चॅप्टरवर तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर आज आपण याचं डिस्कशन करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट MCQ फॉर अकाउंट. अकाउंटसाठी काय कोणते MCQ येऊ शकतात किंवा कोणत्या टाईपने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण डिस्कस करणार आहोत. मग हे प्रश्न सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला सुरू करायचा आजचा व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टेटमेंट विच डिस्क्लोज द नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड किंवा ड्युरिंग ॲन अकाउंटिंग पिरियड. आता या ठिकाणी काय विचारलं आहे, अ स्टेटमेंट विच डिस्क्लोज द नेट इन्क्रीज ऑर नेट डिक्रीज इन कॅश. तर आता कोणतं स्टेटमेंट नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज कॅशमध्ये दाखवणार हे स्टेटमेंट कोणतं आहे? फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणते स्टेटमेंट येतात? फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि त्यानंतर तुमचा फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट हे येत असतात. तर याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट काय दाखवतं की आपल्या व्यवसायामध्ये कॅश इनफ्लो किती झालं आणि कॅश आउटफ्लो किती झाला. तुम्हाला काय विचारलं, नेट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन कॅश, कॅशमध्ये वाढलेली रक्कम आणि कमी झालेली रक्कम म्हणजेच इनफ्लो आणि आउटफ्लो विचारला कॅशचा. म्हणजेच याचा आन्सर काय ऑप्शन तुम्हाला दिलेत, फंड फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि नन ऑफ दिस. ठीक आहे, तर या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंट हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढे आहे, द प्राईम फंक्शन ऑफ अकाउंटिंग इज टू. अकाउंटिंगचं प्राईम फंक्शन काय? प्राईम फंक्शन म्हणजे महत्त्वाचं कार्य कोणतं? आता या ठिकाणी ऑप्शन काय दिले, तर रेकॉर्ड इकॉनॉमिक डाटा, बी दिले फाइंड आउट प्रॉफिट, सी क्लासिफाय द बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि डी दिले अटेन नॉन इकॉनॉमिक गोल्स. ठीक आहे, अटेन नॉन इकॉनॉमिक गोल्स. तर हे दिले तुम्हाला ऑप्शन. आता याच्यामध्ये बघा, प्राईम फंक्शन ऑफ अकाउंटिंग काय करतं, सगळ्यात आधी आपला डाटा जो असतो तो रेकॉर्ड करतो. नंतर त्याचं काय करतं, क्लासिफिकेशन, समरायझेशन, ॲनालिसिस ह्या नंतरच्या स्टेप आहेत. पण सगळ्यात आधी काय केला जातो, आपण फायनान्शियल डाटा आधी रेकॉर्ड करतो आणि नंतर पुढच्या गोष्टी असतात. त्यामुळे प्राईम फंक्शन काय, टू रेकॉर्ड इकॉनॉमिक डाटा म्हणजेच इथं फायनान्शियल डाटाला शब्द वापरला इकॉनॉमिक डाटा. ठीक आहे, द प्राईम फंक्शन ऑफ अकाउंटिंग इज टू रेकॉर्ड इकॉनॉमिक डाटा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंट इज टू. आता इथे मॅनेजमेंट अकाउंटिंग आपण ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग बघितलेले आहेत. ब्रँचेस कोणकोणत्या आहेत? कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. मग याच्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचं फंक्शन विचारलं आहे. आता हाच प्रश्न तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग किंवा फायनान्शियल अकाउंटिंगच्या बाबतीत पण येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक अकाउंटचे प्राईम फंक्शन कोणते, बेसिक फंक्शन कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंट इज टू काय ऑप्शन दिलेत, रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन, बी प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू अकाउंटंट, सी असिस्ट द मॅनेजमेंट इन परफॉर्मिंग इट्स फंक्शन इफेक्टिवली आणि डी नन ऑफ दिस दिलं. ठीक आहे, मग या ठिकाणी ऑप्शन ए काय करतं, रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन हे तर अकाउंटिंगचं फंक्शन आहेच आहे. त्यानंतर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू अकाउंटंट अकाउंटिंगचं फंक्शन आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मेनली कशासाठी केलं जातं की मॅनेजमेंटला त्यांचं कार्य एफिशियंटली करता यावं किंवा सोयीस्कर पद्धतीने करता यावं. त्यामुळे जो फायनान्शियल डाटा आहे तो सोप्या पद्धतीमध्ये किंवा ॲप्लिकेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम हे मॅनेजमेंट अकाउंटिंग करत असतं. त्यामुळे सी ऑप्शन तुम्हाला काय सांगते बघा, असिस्ट द मॅनेजमेंट इन परफॉर्मिंग इट्स फंक्शन इफेक्टिवली. ठीक आहे, म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, मॅनेजमेंटला असिस्ट करतं कशासाठी, त्यांचे परफॉर्मिंग इट्स फंक्शन इफेक्टिवली, त्यांचे कार्य कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग मदत करत असतं. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. मॅनेजमेंटचं बेसिक फंक्शन किंवा इथे प्राईम फंक्शनसुद्धा तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन केस ऑफ लिमिटेड कंपनी द टर्म फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्ल्यूड्स. मग आता
फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय येतं विचारलं आहे, याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, लिमिटेड कंपनी किंवा जॉईंट स्टॉक कंपनीच्या बाबतीत किंवा नुसतं कंपनीसुद्धा येऊ शकतं. कंपनीच्या बाबतीत फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय काय बनवतात ते. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, सेकंड आहे बी बॅलन्स शीट ओनली, सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि डी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बघितले की कोणाला कोणते स्टेटमेंट बनवावे लागतात. तर त्याच्यामध्ये कंपनीच्या बाबतीत आपल्याला काय काय बनवावं लागतं. कंपनीच्या बाबतीत आपल्याला बनवावं लागतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे तिन्ही अकाउंट आपल्याला कंपल्सरी बनवावे लागतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द फॉलोइंग इज द रेकॉर्डेड फॅक्ट. फॅक्ट म्हणजे काय, तथ्य. मग कोणतं रेकॉर्डेड फॅक्ट आहे. आता इथे बघा फर्स्ट काय दिलं, मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ मशिनरी, डी त्यानंतर डेटर्स आणि बी जो मला डेटर्स दिला आणि डी नन ऑफ दिस दिले. फॅक्ट्स म्हणजे काय, आपले इव्हेंट्स. मग आपण कोणते इव्हेंट्स किंवा कोणते फॅक्ट्स रेकॉर्ड केलेले आहेत. आता इथे बघा काय दिलं, मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण जी इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे तर त्याची मार्केट व्हॅल्यू काय. तर आपण फायनल अकाउंटमध्ये बघा तुम्ही इन्व्हेस्टमेंटची पोस्टिंग करता, त्याच्यामध्ये जर सपोज तुम्हाला मार्केट प्राईस दिली तर आपण काय करतो, ती ब्रॅकेटमध्ये दाखवत असतो. ठीक आहे, मग रेकॉर्ड केली का आपण तिथे मार्केट प्राईस रेकॉर्ड करत नाही, ती आपण ती ॲसेट सेल करताना विचारात घेतली जाते. किंवा प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना ही व्हॅल्यू महत्त्वाची असते. त्यानंतर आहे रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ मशिनरी, म्हणजे कॉस्टची आपण रिप्लेसमेंट केली. सपोज आपल्याकडे 1,00,000 मशिनरीची, आता आपण दुसरी मशिनरी रिप्लेस केली, त्या मशिनरीच्या ऐवजी 2,00,000ची रिप्लेस केली. मग ती रिप्लेसमेंट कॉस्ट कधी येईल, ज्यावेळेस आपण ती मशिनरी खरेदी केली तेव्हा ती आपण रेकॉर्ड करणार. ठीक आहे, त्यानंतर आहे डेटर्स दाखवतो का नाही, डेटर्स तुमचे किती आहे, 10,000 20,000 आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. मग रेकॉर्डेड फॅक्ट विचारले तुम्हाला, रेकॉर्ड झालेलं फॅक्ट कोणतं आहे तर हे. ठीक आहे, बी इज अ करेक्ट आन्सर. फॉलोइंग इज द रेकॉर्डेड फॅक्ट डेटर्स. त्यानंतर आहे द टर्म फिक्स असेट इन्क्लूड्स. आता तुम्हाला याच्यावर अकाउंटिंगमध्ये बेसिक नॉलेजवर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट देखील क्लिअर पाहिजेत की ॲसेट कोणत्या, फिक्स असेट कोणत्या, करंट असेट कोणत्या, करंट लायबिलिटी कोणत्या, त्यानंतर लॉंग टर्म लायबिलिटी कोणत्या, कॅपिटल फंड कोणते. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपले क्लिअर पाहिजेत. आता इथे तुम्हाला काय विचारलं आहे, द टर्म फिक्स असेट इन्क्लूड. फिक्स असेटमध्ये काय येतं, तर ऑप्शन दिले स्टॉक, बी दिले फर्निचर, सी डेटर्स आणि डी ऑल ऑफ दिस. आता याच्यामध्ये बघा स्टॉक डेटर्स ह्या करंट असेट आहे आणि फर्निचर म्हणजे काय, फर्निचर ही फिक्स असेट आहे आपली. ठीक आहे, देन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, असेट्स अँड लायबिलिटीज इन बॅलन्स शीट आर अरेंज इन. असेट्स अँड लायबिलिटीज आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. तर आर अरेंज्ड इन डॅश. आपण बॅलन्स शीटला असेट्स अँड लायबिलिटी शो करताना आपण त्यांच्या आयदर लिक्विडिटी ऑर्डरला शो करतो किंवा त्यांच्या परमनन्सी ऑर्डरने शो करतो. लिक्विडिटी ज्या असेटचं त्वरित कॅशमध्ये रूपांतर होतं त्याला आपण लिक्विड असेट म्हणतो, आणि ज्या असेटचं लिक्विड असेटमध्ये रूपांतर लगेच पैशात रूपांतर होत नाही तर त्याला फिक्स असेट आपण म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे आपण सगळ्यात आधी फिक्स असेट घेतो आणि त्याच्यानंतर लिक्विडिटी जशी वाढत जाते तसे त्या असेट आपण खाली घेत असतो. म्हणजे आपण कोणता ऑर्डर फॉलो केला, लिक्विडिटी ऑर्डर किंवा परमनन्सी ऑर्डर. म्हणजे ज्या आपल्या कायमस्वरूपी असेट आहेत त्यावरती घ्या, आणि ज्या असेट आता कॅश तुमची कमी जास्त होत असते, स्टॉक कमी जास्त होत असतो. ठीक आहे, मशिनरी रोज तुमची कमी जास्त होणार का, नाही. म्हणजे इथे आयदर तुम्ही परमनन्सी ऑर्डर घेणार किंवा लिक्विडिटी ऑर्डर घेणार, दोन्हीपैकी एक आपण फॉलो करू शकतो. दोन्हीही बरोबर असतात. सी ऑप्शन तुम्हाला काय दिलं आहे, ए दिलं आहे लिक्विडिटी ऑर्डर, बी परमनन्सी ऑर्डर, सी काय दिलं आहे आयदर इन लिक्विडिटी ऑर्डर ऑर परमनन्सी ऑर्डर. ठीक आहे, मग देन सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अजून काय म्हणतात. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण काय दाखवत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण
ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस दाखवतो. क्रेडिटला काय दाखवतो? इन्कम आणि गेन्स. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपला काय शो करतं? प्रॉफिट शो करतं. त्यामुळे ते काय एक प्रकारचं इन्कम स्टेटमेंट. ठीक आहे. याच्या बाबतीत अजून एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो अँड डॅश अकाउंट. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणता अकाउंट आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. आणि इथं काय विचारलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन दिले इन्कम स्टेटमेंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. देन ए काय आहे? इन्कम स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक प्रकारचं इन्कम स्टेटमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? पुढचा प्रश्न आहे डेबिट बॅलन्स ऑन करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर्स अपियर ऑन द. 12thला तुम्हाला काय पार्टनरशिप फर्म अकाउंट आहे बघा. त्याच्यामध्ये आपण कॅपिटलच्या 2 मेथड शिकलेल्या आहेत. एक तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, एक फिक्स कॅपिटल मेथड. ठीक आहे. आणि फ्लक्च्युएटिंग फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण कॅपिटल चेंज करत नाही. त्यामुळे जे चेंजेस अकरिंग इन कॅपिटल आपण कुठे घेतो? करंट अकाउंटमध्ये घेत असतो. ठीक आहे. मग आपण काय बनवत असतो? फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण एक करंट अकाउंट बनवतो, करंट कॅपिटल अकाउंट आणि फिक्स कॅपिटल अकाउंट. फिक्स कॅपिटल आपण बॅलन्स शीटला दाखवतो आणि करंट कॅपिटल अकाउंटला आपण काय करतो? कॅपिटलशी रिलेटेड सगळ्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो. मग आता इथे काय सांगितलं? डेबिट बॅलन्स ऑन करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर अपियर ऑन. करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स कुठे दाखवायचा? आता आपल्याला काही प्रॉब्लेममध्ये काय देतात? एका पार्टनरचं ए पार्टनरचं जर समजा क्रेडिट बॅलन्स दिलं, बीचं डेबिट बॅलन्स देतात. ठीक आहे. मग आता एक आपण क्रेडिट बॅलन्स कुठं घेतो? लायबिलिटी साईडला दाखवत असतो. कॅपिटलचं करंट अकाउंटचं बॅलन्स हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिट बॅलन्स येतं आणि ॲसेट साईडला डेबिट बॅलन्स येतं. कारण ॲसेटचं बॅलन्स कोणतं असतं? डेबिट बॅलन्स. त्यामुळे करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स हे ॲसेट साईडला जातं. मग आता बघा इथे ऑप्शन तुम्हाला काय दिलं? डेबिट साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे. त्यामुळे त्याला डेबिट क्रेडिट अकाउंट जरी आपण डेबिट बॅलन्स तिथं दाखवत असलो तरी त्याला डेबिट साईड म्हणत नाहीत. ठीक आहे. किंवा क्रेडिट साईड ऑफ बॅलन्स शीट कधीच तुम्ही शब्द वापरत नाही. तुम्ही काय वापरता? असेट साईड ऑफ बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. ओके. देन या दोन्हीपैकी आन्सर असेल आपलं. मग याच्यामध्ये बघा डेबिट बॅलन्स म्हणजे कोणता बॅलन्स असतं? डेबिट बॅलन्स म्हणजे आपण ॲसेटचे बॅलन्स कोणते असतात? डेबिट. म्हणजेच बॅलन्स शीटची ॲसेट साईड ही डेबिट बॅलन्सेसची असते. म्हणजेच डेबिट बॅलन्स ऑफ करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर अपियर ऑन द डेबिट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजेच काय? ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट येतं आन्सर. ओके. हे पण उत्तर बरोबर आहे. डेबिट साईड ऑफ बॅलन्स शीट. पण आपण बॅलन्स शीटच्या बाबतीत उघडपणे डेबिट हा शब्द वापरत नाही. त्यामुळं हे आन्सर चुकीचं आहे. जर सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट डॅश इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. आता पार्टनरशिप ॲक्टनुसार डॅश इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा प्रश्न आहे तुम्हाला. हा पण 12th कॉमर्समधल्या पार्टनरशिप अकाउंटमधला पॉईंट आहे. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती टक्के दिला जातो हे विचारलं. आता तुम्ही जर पार्टनरशिप ॲक्ट 1932 मधले प्रोव्हिजन वाचाल तर त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन अशी आहे की जर पार्टनरशिप डीडमध्ये हा इंटरेस्ट रेट दिलेला नसेल तर पार्टनर्सला इंटरेस्ट मिळणार नाही. ठीक आहे. जर पार्टनरशिप डीडमध्ये दिलेलं आहे की इंटरेस्ट 10% द्या, 20% द्या, 30% द्या किंवा 5% द्या तर तो दिला जाईल. जर तिथे तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये तो पॉईंट मेन्शन केलेला नाही तर इंटरेस्ट दिला जाणार नाही. देन ए इज अ करेक्ट आन्सर. ए तुम्हाला काय दिले? नो. बी दिलं 5%, 6%, 10%. पण ह्या तीनही दिले जाऊ शकतात किंवा जेव्हा तिथे प्रोव्हिजन केलेली असेल तर. ठीक आहे. करार करताना तिथे लिहिलेलं आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6% असेल, की इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% असेल
तिथं मेन्शन केलं तरच इंटरेस्ट मिळेल, अन्यथा इंटरेस्ट मिळणार नाही. देन ए इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे when the partnership deed is silent about interest on capital, no interest is allowed. ओके, जेव्हा पार्टनरशिप डीडमध्ये इंटरेस्टचा रेट दिलेला नाही आहे तर इंटरेस्ट मिळणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय तुम्हाला दिलाय, द गोईंग कन्सर्न कन्सेप्ट इज अंडरलेईंग बेसिस फॉर. आता गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगता की आपण ॲझ्युम केलेलं आहे की आपला बिझनेस चालत राहणार आहे, तो लगेच आपल्याला बंद करायचा नाही आहे, हे आपण ॲझ्युम केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण सगळे ट्रान्झॅक्शन करत असतो. तर आता ॲज तुम्हाला सेंटेन्स काय दिलेले आहे, अ डेप्रिसिएशन फॉर फिक्स असेट ओव्हर देअर युजफुल लाईफ्स. बी दिले डिस्क्लोजिंग द मार्केट व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीज. सी दिले व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ॲट लेस प्राईस आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे, म्हणजे गोईंग कन्सर्न कन्सेप्टशी रिलेटेड सेंटेन्स कोणतं इथं शोधायचं आहे. ठीक आहे, किंवा ही कन्सेप्ट कशासाठी आपण वापरतो तर हे दिले. तर फर्स्ट काय, आता इथे बी काय दिलं तुम्हाला, डिस्क्लोजिंग द मार्केट व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीज. आपण सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू दाखवतो. ठीक आहे, याचं आणि या कन्सेप्टचं काहीच रिलेशन नाही. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ॲट लेस प्राईस, हे क्लोजिंग स्टॉक आपण व्हॅल्युएट करतो लेस प्राईसला. तर हे सेंटेन्स हे कन्झर्वेटिझम कन्सेप्टशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण भविष्यातले लॉस गृहीत धरतो पण प्रॉफिट गृहीत धरत नाही, हे कन्झर्वेटिझमशी रिलेटेड सेंटेन्स आहे किंवा एक्झाम्पल आहे. आणि फर्स्ट, अ डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट ओव्हर देअर युजफुल लाईफ. हे सेंटेन्स काय सांगतं की दरवर्षी आपण असेटमधून डेप्रिसिएशन लेस करत असतो. उदाहरणार्थ इथं 50,000 आपण फर्निचर घेतलं, त्यातून 5,000 लेस केले आपण डेप्रिसिएशनचे. म्हणजे आजची व्हॅल्यू किती आपल्या फर्निचरची, 45,000. जर आपण 50,000 दाखवले, दरवर्षी 50,000 दाखवले, पण आपल्या जर असेटची 50,000 व्हॅल्यूच नाही आहे तर ते काय करेल, आपली फायनान्शियल पोझिशन चुकीची दाखवली जाते. ठीक आहे, आणि त्यामुळे भविष्यात आपल्याला नुकसान होऊ शकतं. पण जर आपण हे 5,000 यातून लेस केले आणि याचं प्रोव्हिजन केलं तर जेव्हा या फर्निचरची व्हॅल्यू नील होईल तेव्हा ही व्हॅल्यू 50,000 क्रिएट होते. ठीक आहे, डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आपण क्रिएट केलं. म्हणजेच जेव्हा या फर्निचरची व्हॅल्यू नील होईल त्यावेळेस आपल्याकडे 50,000चा फंड आहे की नवीन फर्निचर आपण लगेच घेऊ शकतो. ठीक आहे, मग हे आपण कशासाठी क्रिएट केलं की आपलं 10 वर्षानंतरही आपल्याला हे फर्निचर उभं करता यावं, ही ॲसेट सहजरित्या उभी करता यावी, ह्यासाठी आपण प्रोव्हिजन केलं. म्हणजेच इनडायरेक्टली आपण काय गृहीत धरलं की आपला व्यवसाय हा पुढचे 10 वर्ष चालणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हे सेंटेन्स काय सांगतं, डेप्रिसिएशन ऑफ फिक्स असेट ओव्हर देअर युजफुल लाईफ. हे सेंटेन्स काय सांगतं, आवर बिझनेस इज गोईंग ऑन. ठीक आहे, आपला व्यवसाय चालू राहणार आहे. ठीक आहे, म्हणजेच देन ए इज अ करेक्ट आन्सर. अ बिझनेस अ डेप्रिसिएशन फिक्स असेट ओव्हर देअर युजफुल लाईफ. हे सेंटेन्स कशाशी रिलेटेड आहे, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम द फॉलोइंग विच इज नॉट द कॅपिटल एक्सपेंडिचर. आता आपल्याला काही एक्सपेंडिचर दिलेत, त्यातले कॅपिटल एक्सपेंडिचर नाही म्हणून विचारलं. आता तुम्हाला एक्सपेंडिचरचे टाईप्स माहिती पाहिजेत की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय, कॅपिटल एक्सपेंडिचर काय. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर आपण 1 वर्षासाठीच करतो किंवा ते रिकरिंग नेचरचे असतात आणि ते त्या वर्षीच्या रेव्हेन्यूशी रिलेटेड असतात, तर त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपण लॉंग पिरियडसाठी करत असतो तर त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे, मग आता इथे काय विचारलं, फ्रॉम द फॉलोइंग विच इज नॉट कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर नाही म्हणून विचारले. तर आता इथे बघा, कस्टम ड्युटी पेड ऑन इम्पोर्टेड मशिनरी. आपण कस्टम ड्युटी पेड ऑन इम्पोर्टेड मशिनरीला आपण कस्टम ड्युटी पेड केली. म्हणजेच आपण कॅपिटल एक्सपेंडिचर कोणता म्हणतो की आपण जेव्हा एखादी असेट खरेदी करतो त्यावेळेस दिलेला खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. आणि त्याच्यानंतर ती मशिनरी किंवा ती असेट आणताना लागलेला किंवा ती इन्स्टॉल करताना लागलेले त्या मशिनरीचे जे चार्जेस असतात जे की तुम्हाला परत करावे लागत नाही तर त्यांना आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कस्टम ड्युटी पेड ऑन इम्पोर्टेड मशिनरी. आपण एक मशिनरी इम्पोर्ट केली, विदेशातून आयात केली आणि त्याच्यावर कस्टम ड्युटी पेड केली. मग आपण काय करणार, त्या मशिनरीच्या कॉस्टमध्येच ती प्लस केली जाते, म्हणजेच तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे.
त्यानंतर रिपेअर्स टू फर्निचर, फर्निचर आपण रिपेअर केलं तर हे फर्निचर आपण दरवर्षी रिपेअर करत असतो, त्याच्यामध्ये काही बिघाड झाले सर्व्हिसिंग आपण त्याची करत असतो, तर हे काय आहे, हे कॅपिटल नेचर आहे का, हे नाही, हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आणि त्यानंतर वेजेस पेड टू वर्कर फॉर सेटिंग अप न्यू मशिनरी, आपण मशिनरी सेट करण्यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेस पेड केले, हे सुद्धा त्या मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होता, त्यामुळे हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर आहे विच इज नॉट द कॅपिटल एक्सपेंडिचर विचारले तुम्हाला, नाही. आता फर्निचरचं रिपेअर हे कॅपिटल एक्सपेंडिचर नाही, कारण तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. देन बी इज अ करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न विचारलाय, फ्रॉम द फॉलोइंग विच इज द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पुढीलपैकी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणते विचारले. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की जे दरवर्षी आपल्याला पेड करावे लागतात ते खर्च परत परत द्यावे लागतात, किंवा ते खर्च त्या वर्षीच्या रेव्हेन्यूशी रिलेटेड असतात, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. मग कोणतं दिलं, ए दिलं कॅरेज पेड ऑन द गुड्स परचेस्ड, बी वेजेस पेड टू द वर्कर्स, सी लिगल एक्सपेन्सेस आणि डी ऑल ऑफ दिस. ठीक आहे, कॅरेज पेड ऑन गुड्स परचेस, आपण वस्तू खरेदी केल्या, कॅरेज पेड केलं. दरवर्षी ज्यावेळेस तुम्ही वस्तू खरेदी करणार त्यावेळेस तुम्हाला हे पेड करावेच लागतं, दरवर्षी आपण परचेस करतच असतो, म्हणजेच हे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर वेजेस आपण वर्करला पेड केले, ते दरवर्षी दर महिन्यात तुम्हाला द्यावे लागणार, म्हणजे हे सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. लिगल एक्सपेन्सेस हे सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. देन ऑल ऑफ दिस इज अ करेक्ट आन्सर, डी. पुढचा प्रश्न आहे, विच फॅक्ट आर डिस्क्लोज बाय द फायनान्शियल स्टेटमेंट्स, आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणते फॅक्ट दाखवत असतो. तर आता या ठिकाणी बघा, फॅक्ट म्हणजेच आपण काय कोणते आयटम्स घेतो, इव्हेंट्स घेतो, तर आपण फायनान्शियल अकाउंटमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो. तुम्हाला ऑप्शन काय दिले, लिक्विडिटी, परमनन्सी, कॅपिटल आणि मॉनिटरी. तर आपण जेवढे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे ट्रान्झॅक्शन मॉनिटरी फॉर्ममध्ये, तर ते सगळे आपण व्यवसायात रेकॉर्ड करत असतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड इज शोन ऑन, कॅरेज इनवर्ड कुठं दाखवलं जातं बघा. कॅरेज, आता कॅरेज तुम्ही 3 प्रकारे बघता, फक्त कधी कधी आपल्याला फायनल अकाउंटमध्ये कॅरेज दिलं जातं, कधी कॅरेज इनवर्ड देतात, कधी कॅरेज आउटवर्ड देतात. कॅरेज म्हणजे काय, वाहतुकीचा खर्च. कॅरेज फक्त तुम्हाला दिलं तर आपण ते गृहीत धरतो की वस्तू आणताना लागलेला खर्च आहे. ठीक आहे, त्यामुळे कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड हे आपण प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवत असतो, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे वस्तू नेताना लागलेला खर्च, तो कुठं दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. देन कॅरेज इनवर्ड इज शोन ऑन, कुठे येईल, डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, देन बी ऑप्शन काय, डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द आयटम फ्रॉम द फॉलोइंग विच डज नॉट अफेक्ट द पोझिशन ऑफ ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेसच्या पोस्टिंगवर कोणत्या खर्चाचा फरक पडत नाही. आता ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. एक शॉर्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आता बघा, ट्रेड एक्सपेन्सेस, जेव्हा आपल्याला फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतात तर हे घेतात ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, त्यानंतर सॉरी हाच आयटम डबल झाला इथे. ठीक आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस घ्या इथे. ठीक आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस. ठीक आहे, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे आयटम दिलेले आहेत. ठीक आहे, तर त्याची पोस्टिंग कुठे होते, ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि जर हे आयटम दिलेले नसतील तर ते कुठे घ्यायचं, ट्रेड एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, म्हणजे ह्या तिन्हीमुळे याच्या पोस्टिंगवर फरक पडतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय प्रश्न विचारला, विच इज द आयटम फ्रॉम द फॉलोइंग विच डज नॉट अफेक्ट द पोझिशन ऑफ द ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेसच्या पोझिशनला कोण इफेक्ट करत नाही किंवा कशाचा परिणाम होत नाही, तर ते आहे वेजेस. वेजेस आले किंवा नाही आले याचा काहीही परिणाम ट्रेड एक्सपेन्सेसवर होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ इन क्लोजिंग स्टॉक देर आर 2 प्राइसेस, कॉस्ट प्राइस अँड मार्केट प्राइस, विच इज टू बी टेक इन टू कन्सिडरेशन. आता फायनल अकाउंट, 12वीच्या फायनल अकाउंटमध्ये बघा, तुम्हाला बऱ्याच वेळा क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट येते, त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू दिल्या जातात, एक कॉस्ट प्राईस, दुसरी मार्केट प्राईस.
मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो तिथे, त्याच्यामधली जी कमी आहे ती आपण लेस करत असतो. मग या ठिकाणी ऑप्शन ए काय दिलं, कॉस्ट प्राइस, बी मार्केट प्राइस, सी दिले कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, अँड डी दिले कॉस्ट प्राइस मार्केट प्राइस विच एव्हर इज हाय. आपण या ठिकाणी अकाउंटिंगच्या कन्झर्वेटिझम कन्सेप्टनुसार आपण काय करतो, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस याच्यामध्ये जी लेस प्राइस आहे ती आपण यूज करत असतो. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, लायबिलिटी ऑफ पार्टनर इज डॅश. आता इथे पार्टनर्सची लायबिलिटी कशी असते विचारलंय. फर्स्ट ऑप्शन आहे लिमिटेड, बी अनलिमिटेड, डी सी अप टू द बिझनेस अँड डी नो लायबिलिटी. ठीक आहे, लायबिलिटी ऑफ पार्टनर, लायबिलिटी ऑफ पार्टनर म्हणजेच ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं त्यावेळेस आपल्याला सगळ्या लायबिलिटी फर्मच्या पेड कराव्या लागतात. मग ते पेड करताना जर फर्मच्या असेट कमी पडल्या असतील तर पार्टनरला त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून लायबिलिटी पेड कराव्या लागतात. तर हे सांगतं आपलं लायबिलिटी हे तत्व किंवा हे पार्टनरशिप फर्मचं फीचर. त्याच्यामुळं लायबिलिटी ही पार्टनरची कशी असते, अनलिमिटेड. जोपर्यंत त्यांच्या लायबिलिटी पूर्ण फेडल्या जात नाही तोपर्यंत त्यांना त्या द्याव्या लागतात. व्यवसायाची मालमत्ता जर तिथे कमी पडली तर त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीतून या लायबिलिटी पेड कराव्या लागतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुड्स युज्ड बाय द पार्टनर्स फॉर पर्सनल यूज नॉट रेकॉर्डेड, व्हॉट विल बी द इफेक्ट. आता या ठिकाणी काय सांगितलं, गुड्स यूज बाय द पार्टनर फॉर पर्सनल यूज नॉट रेकॉर्डेड. आपल्या व्यवसायातल्या काही वस्तू ह्या पार्टनर्सनी पर्सनल यूजसाठी घेतल्या. ठीक आहे, म्हणजे त्याने घरी वापरासाठी नेल्या समजा. मग त्याचा व्हॉट विल बी द इफेक्ट, काय विचारलं, काय इफेक्ट होईल. आता आपण गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज म्हणजेच याला इन शॉर्ट आपण ड्रॉविंग म्हणत असतो. देन पार्टनरच्या ड्रॉइंगमध्ये ॲड होणार. आणि दुसरा इफेक्ट आपण गृहीत धरलं की आपण साबणाचा बिझनेस करतोय. एका पार्टनरने काय केलं, एने यातल्या 100 साबण घरी नेल्या. ठीक आहे, त्याच्या घरी नेल्या. मग आपण एक तर काय करणार, परचेसमध्ये जर आपण समजा 2000 साबण आपण खरेदी केलेल्या होत्या तर आपण काय करू, यातल्या 100 लेस इथून करून देऊ. ठीक आहे, 1900चं परचेस दाखवू. ठीक आहे, किंवा आपण हे 100 जे आहे मग याचे पैसे कोण पेड करणार, ए स्वतः पेड करेल. ठीक आहे, मग आपण व्यवसायामध्ये काय दाखवू, 2000च्या ऐवजी 1900च परचेस दाखवू. किंवा जर समजा आपलं सेल जर 1800 साबण आपण सेल केलेला असेल तर आपण हे 100 याच्यामध्ये ॲड करू. आपण गृहीत धरू की एला आपण सेल केलं. ठीक आहे, मग आपण सेल किती दाखवणार, किंवा इथं 1500 दाखवलं समजा, 1500 आपलं 1500 साबण सेल आहे तर आपण काय केलं, 100 एनी ज्या घेतलेल्या आहेत त्या ॲड केल्या. म्हणजे इथं आपण सेल किती दाखवलं, 1600. ठीक आहे, म्हणजेच इथे बघा, एक तर आपण याचा इफेक्ट ड्रॉइंगला तुमचा कन्फर्म होईल. त्याच्यानंतर एक तर परचेसमधून लेस होणार किंवा सेल्समध्ये ॲड होणार. म्हणजे एक तर परचेस, मग दोन्हीपैकी ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला काय दिलं, परचेस लेस दिलंय का सेल्स ॲड दिलंय. बघा इथे काय सांगितलं, ॲड इन परचेस. ॲड इन परचेस आहे का, चुकीचं आहे. लेस फ्रॉम परचेस. ठीक आहे, लेस फ्रॉम परचेस. मग आता आपण परचेसमधून लेस केला अँड ॲड इन ड्रॉइंग. ठीक आहे, म्हणजेच गुड्स यूज बाय द पार्टनर म्हणजे त्याची ड्रॉइंग आपण ड्रॉइंगमध्ये ॲड करणार. एक तर दुसरं, त्यांनी वस्तू आपल्या नेल्या म्हणजे आपण काय गृहीत धरू, आपण 2000च्या वस्तू खरेदी केल्या तर आपण 1000 जर 100 युनिटचे पैसे एने दिले तर आपण ते परचेसमध्ये दाखवणारच नाही ना. ठीक आहे, म्हणजेच आपण एक तर ते परचेसमधून लेस करणार किंवा सेल्समध्ये ॲड करणार. दोन्हीपैकी जो पॉईंट तुम्हाला इथे दिलेला असेल तो चूज करायचा. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय दिलं, लेस फ्रॉम परचेस दिलेलं. ठीक आहे, मग हे परचेसमधून लेस करा. देन बी इज अ करेक्ट आन्सर, लेस फ्रॉम परचेस अँड ॲड इन ड्रॉइंग. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सॅलरी टू पार्टनर इज द आयटम इन ॲडजस्टमेंट, व्हॉट आर इट्स टू इफेक्ट. ठीक आहे, आपल्याला काय सांगितले, पार्टनर टू सॅलरी हे सुद्धा पार्टनरशिप फॉर्ममधला पार्टनरशिप फॉर्म जो तुम्हाला 12th कॉमर्सला टॉपिक आहे त्यातलाच पॉईंट आहे. सॅलरी टू पार्टनर्स इज द आयटम इन ॲडजस्टमेंट, व्हॉट आर इट्स टू इफेक्ट्स. ठीक आहे, सॅलरी, पार्टनरला सॅलरी दिली तर त्याचा 2 इफेक्ट काय होणार. एक तर पार्टनरला सॅलरी दिली
म्हणजेच पार्टनरचं कॅपिटल वाढणार, म्हणजे एक इफेक्ट काय होईल, पार्टनरचं कॅपिटल ॲड होईल. ठीक आहे, पार्टनर कॅपिटलमध्ये ॲड होईल. मग इथे ऑप्शनमध्ये बघा बरं, ॲड इन कॅपिटल कोणते ऑप्शन तुम्हाला दिलेत बघा. एमध्ये पण दिलं ॲड इन कॅपिटल, बीमध्ये पण दिलं ॲड इन कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे या दोन्हीपैकी. मग दुसरा इफेक्ट याचा कुठे होईल, आपण सॅलरी दिली, कोणाला दिली, पार्टनरला. मग व्यवसायासाठी तो खर्च आहे का उत्पन्न आहे, पार्टनरला सॅलरी पेड होते बिझनेसमधून, म्हणजे बिझनेसचा तो खर्च आहे. अँड डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्यामुळे हा खर्च काय होणार, डेबिट होणार. मग कोणत्या अकाउंटला डेबिट होणार, ट्रेडिंगच्या डेबिटला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेत असतो. ठीक आहे, त्यामुळे सॅलरी टू पार्टनर हे काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर, डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲड इन कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, आता इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी जरी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट दिलं तरी ते करेक्ट आहे, कारण प्रॉफिट अँड लॉस कधी कधी आपण पार्टनरशिप फॉर्ममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटसुद्धा बनवलं जातं आणि कॅपिटलशी रिलेटेड आयटम तिथे लिहिले जातात. त्यामुळे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट असेल तरी चालेल किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला जरी दिलं तरी ते करेक्ट आन्सर असेल. ओके, त्यानंतर आहे पार्टनर हॅविंग द प्रॉफिट रेशो 1/2 to 5th 1/10 व्हॉट विल बी द प्रॉफिट प्रिपरेशन. म्हणजे या ठिकाणी काय विचारलं आहे, पार्टनरचा रेशो, 3 जण पार्टनर आहेत तर त्यांचा रेशो काय 1/2 to 5th आणि 1/10 हा रेशो आहे. तर आपल्याला त्याचं प्रिपरेशन विचारलं आहे, म्हणजेच त्यांचा आपण जो इज टू फॉर्ममध्ये रेशो आपण दाखवतो प्रपोर्शनमध्ये, तर तो रेशो तुम्हाला विचारलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, तर हे जे आहे फ्रॅक्शन हे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे प्रपोर्शनमध्ये. ठीक आहे, रेशो मोड्स ऑफ एक्सप्रेशन, रेशोज मोड्स ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये आपण बघितले की रेशो फ्रॅक्शनमध्ये दाखवतात, प्रपोर्शनमध्ये दाखवतात. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन दिलं आहे ते कन्वर्ट करा सांगितलं आहे प्रपोर्शनमध्ये. तर आपल्याला काय करायचं, हे फ्रॅक्शन कन्वर्ट करायचं प्रपोर्शनमध्ये. तर आता आपल्याला प्रपोर्शनमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला जो बेस असतो तोच सेम लागतो. ठीक आहे, मग त्यामुळे आपल्याला हा जो बेस आहे तो सेम पाहिजे. आता इथे बघा, एचा रेशो तुम्हाला काय दिला आहे 1/2 दिला आहे, बीचा 2/5 दिला आहे आणि सीचा 1/10 दिला. आता इथं आपल्याला ही जी खालचा बेस आहे तो सेम पाहिजे. ठीक आहे, मग आपण काय करू, या ठिकाणी 1/2 एचा रेशो आहे त्याला गुणिले 5 करा, म्हणजे ह्या जो बेस आहे सेम 10 होईल, कारण आपल्याला इथे 10 पाहिजे. मग याला 2ला गुणिले 5 केलं की आपण इथे 10 येणार. ठीक आहे, मग आपण इथे काय घेतलं, गुणिले 5 घेतलं, मग ह्या दोन्ही संख्यांना 5ने गुणाकार करावा लागेल. मग इथे काय येईल, 5 एका 5, मग या ठिकाणी किती घ्यावं लागेल 5, 5 दुने 10. ठीक आहे, हे 10 आलं, 5 भागिले 10 एचा रेशो आला. बीचा काय आला, आता हे जे 2 आहेत, आता 5ला 2 निघूनल्यावर तुमचं 10 येईल. ठीक आहे, म्हणजे 5 दुने 10, बे दुने 4. ठीक आहे, एचा रेशो 1/10 ऑलरेडी आहे त्यामुळे त्याला काही करायची गरज नाही. मग आता इथे काय आला रेशो तुमचा 5, 4, 1. मग रेशो काय आला 5:4:1. ओके, मग आन्सरमध्ये बघा हे ऑप्शन आहे का, आन्सरमध्ये बघा. ठीक आहे, सी ऑप्शन तुम्हाला काय दिलं 5:4:1. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे लायबिलिटी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर इज बॉरोड बाय डॅश पार्टनर. आता हा जो पार्टनरशिप फॉर्ममधला पॉईंट आहे. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पार्टनरशिप फॉर्मची लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड असते. म्हणजेच ॲट द टाईम ऑफ डिझोल्युशन जर फॉर्मच्या देयता द्यायच्या असतील, जर फर्मची प्रॉपर्टी कमी पडत असेल तर पार्टनरला त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीतून शेअर द्यावा लागेल. हे आपल्याला लायबिलिटी हे तत्व सांगतं. आणि जर समजा लायबिलिटी पेड करताना एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झालेला आहे तर त्याची लायबिलिटी कोण पेड करतं हे विचारलं आहे. तर ऑप्शन दिले ॲक्टिव्ह पार्टनर, बी दिले ऑल पार्टनर, सी सॉल्वंट पार्टनर आणि डी नन ऑफ दिस. आता या ठिकाणी लायबिलिटी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर ही बॉरो करत असतं सॉल्वंट पार्टनर. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर अकॉर्डिंग टू द पार्टनरशिप ॲक्ट, इथे ॲक्ट हा शब्द पाहिजे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन इज अलाउड ॲट. पार्टनरशिप ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन दिलेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग
याच्या बाबतीत इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन 6% असतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग 5% असतं आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल नो इंटरेस्ट अलाउड असतं. ओके, तर या ठिकाणी बघा तुम्हाला कशाचा पार्टनर्सच्या लोनचा इंटरेस्ट विचारला तो असतो 6%. ऑप्शनमध्ये दिले तुम्हाला 4%, 5%, 6% आणि नो इंटरेस्ट. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. 6% इंटरेस्ट पार्टनरच्या लोनला दिला जातो. व्हेन द ओल्ड पार्टनर विथड्रॉ कॅश ब्रॉट इन बाय अ न्यू पार्टनर फॉर हिज शेअर ऑफ गुडविल विच अकाउंट इज क्रेडिटेड. आता या ठिकाणी काय विचारलं आहे, हा ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनरमधला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये विचारलं आहे तुम्हाला जेव्हा नवीन पार्टनर येतो पार्टनरशिप फॉर्ममध्ये आणि त्यांनी त्याचा शेअर कॅशमध्ये आणलेला आहे. ठीक आहे, त्याचा गुडविलचा शेअर त्यांनी कसा आणला आहे, कॅशमध्ये आणलेला आहे. ठीक आहे, आणि तो शेअर काय केलेला आहे, ही शेअर ऑफ गुडविल विच अकाउंट इज क्रेडिटेड. त्याने शेअर त्याचा गुडविलमध्ये आणलेला आहे, कॅश आणलेला आहे, तर कोणतं अकाउंट क्रेडिट होतं. म्हणजेच जेव्हा नवीन पार्टनर त्याचा गुडविलचा शेअर कॅशमध्ये आणतो आणि ती कॅश ओल्ड पार्टनर विथड्रॉ करतात. ठीक आहे, तर काय अकाउंटिंग ट्रीटमेंट होते किंवा काय जर्नल एंट्री होते जेव्हा कॅश ओल्ड पार्टनर घेत असतात आणि कोणतं अकाउंट क्रेडिट होतं. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस ओल्ड पार्टनर आपल्या फॉर्ममध्ये गुडविल आणत असतो तर या ठिकाणी एवढ्या एंट्री पास होतात बघा. ठीक आहे, व्हेन द न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. ठीक आहे, या केसमध्ये पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट किंवा कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग ही कशाची आहे, बिंग गुडविल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर. नवीन पार्टनरने गुडविल आणली, कॅशमध्ये आणली, मग एंट्री आपण काय केली, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ती गुडविल ओल्ड पार्टनरनी घेतली तर एंट्री काय होते, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट. ठीक आहे, आणि त्या गुडविलच्या नावची ओल्ड पार्टनरनी ॲक्च्युअलमध्ये कॅश विथड्रॉ केली तर एंट्री काय होते, ओल्ड पार्टनर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, देन आपल्याला ही एंट्री विचारली. ठीक आहे, ओल्ड पार्टनरने न्यू पार्टनरने गुडविल आणली आणि ती ओल्ड पार्टनरनी विथड्रॉ केली तर अकाउंटिंग ट्रीटमेंट विचारली, कोणतं अकाउंट क्रेडिट होणार, तर ओल्ड पार्टनरचं अकाउंट क्रेडिट होतं. ठीक आहे, मग एंट्रीमध्ये बघा आहे का तुम्हाला ऑप्शन काय दिले, तिथे ऑप्शन तुम्हाला दिलेत बघा, गुडविल अकाउंट, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट आणि कॅश अकाउंट एवढे ऑप्शन दिलेत. देन बी अकाउंट काय, कॅपिटल अकाउंट. कोणता अकाउंट क्रेडिट होणार, कॅपिटल अकाउंट. ओके, हे झाले आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. आज आपण डिस्कस केले की अकाउंटवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे MCQ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.